नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा सूप वाजलेला आहे, परंतु पहिल्यांदा आमदार होऊन या सभागृहात सहभागी झालेल्यांना काय वाटतं नेमकं? माझ्यासोबत नागपूर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर आहे आणि भाजपचे आमदार आहे, तर संजय मेश्राम काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सुरुवात करतो। सर, पहिलं अधिवेशन तुमचं अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातून तुम्ही निवडून आले, काय मिळाले या अधिवेशनात तुम्हाला? अनुभव कसा राहिला? अनिल देशमुखाचं नव्हतं, जनतेचं निर्वाचन होतं, जनतेचं निर्वाचन क्षेत्र होतं। त्यांनी न्याय दिलेला नाही आहे म्हणून ते दिवस त्यांना त्यांच्यावर आलेले आहे। परंतु जी संधी मला दिलेली आहे ती विकासाकरता दिलेली आहे। विकास म्हणजे विकास, शेतकऱ्यांचा विकास, त्या ठिकाणी बेरोजगार बांधवांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास, महिला भगिनींचा विकास, या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं करण्याकरता हे आयुध विधानसभेचं अतिशय चांगलं आहे। जे मी अनुभव 4 दिवसामध्ये पाहिलेला आहे, चार दिवसामध्ये जी मांडणी केली ती मांडणी मला त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांच्या उद्बोधनामधून त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। म्हणून मला खात्री आहे की जे 25 वर्षात नाही झालं ते 5 वर्षामध्ये निश्चित माझ्या निर्वाचन क्षेत्राला मिळेल, त्याचं मला समाधान आहे। संजयजी, तुम्ही विरोधी पक्षाचे आहे, तुम्ही विरोध करणार हे स्वाभाविक आहे, परंतु कसं वाटलं तुम्हाला अधिवेशन? पहिलं अधिवेशन कसं वाटलं? पहिलं अधिवेशन मी आता सांगितलं, एकच आमची शोकांतिका होती सगळ्या नव्या लोकांची की आम्हाला जेवढा वेळ मिळायला पाहिजे होता। एकतर आम्हाला माहिती नव्हती की कोणत्या पद्धतीने आपण विषय मांडायचे, कोणकोणत्या हेडमध्ये विषय मांडायचे, पण आम्हाला वेळ मिळायला पाहिजे होता। पण तरी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, आम्ही बोललो। विषय विदर्भाबद्दलचा आहे। विदर्भाच्या विकासाकरता अनेक योजना आज माननीय मुख्यमंत्रीजींनी हे केल्या। त्यांनी आपला व्हिजन स्टेटमेंट ठेवलं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आणि कोणकोणते प्रकल्प आपण तिथं करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। त्या शिकायला मिळालं का सर यातून? काही नाही, शिकणं हे आम्ही सगळे जे नवे आहोत त्यांची जे याला आपण इंग्रजीमध्ये लर्निंग कर्व म्हणतो, म्हणजे शिकण्याची जी आपली कर्व असते ते व्हर्टिकल असते पहिल्या काही दिवसापर्यंत। व्हर्टिकल शिकायला मिळालं। मुद्दे कसे मांडायचे, कोणत्या हेडमध्ये मांडायचे ते तर आहेत, पण 2च गोष्टी, एक तर बजेटबद्दल आणि दुसरं की या बजेटमध्ये काही निधी जो समाज कल्याणच्या भागाचा होता तो वळता करण्यात आला आणि तो 500 कोटी आहे। शेवटी काय होतं की सामाजिक न्याय विभागाचा जो पैसा असतो तो वंचित लोकांच्या करता खर्चित होतो आणि म्हणून मी विनंती केली आहे माननीय मुख्यमंत्रीजींना की त्यांनी हा जो पैसा आहे तो वळता न करता हा पैसा त्याच विभागामध्ये ठेवावा। दुसरा एक चॅलेंज चरणसिंग ठाकूर आपल्यासोबत आहे। सर, तुम्ही इथे आहे, तुमच्यासोबत रेवतकरजी आहेत, उमपजी आहेत, हे या निवडणुकीत तुमच्यासोबत खंदे समर्थक म्हणून सोबत काम केलं सगळ्या याच्यात। आता त्यांनाही आशा आहे की या अधिवेशनातून काहीतरी मिळेल। तुम्ही काय घेऊन चालले अधिवेशनातून? काय घेऊन चालले अधिवेशनातून? काय मिळतंय का मतदारसंघासाठी? त्यांनी जे परिश्रम केलेला आहे त्याचं फलश्रुती लवकरच दिसायला मिळेल, याच्यापेक्षा दुसरा माझ्या जीवनामध्ये आनंद असूच शकत नाही। काय टार्गेट आहे मतदारसंघात? काय घेऊन जायचं आहे पुढच्या काळात? सगळं द्यायचं आहे। माझ्या पाण्याचे प्रकल्प न्यायचे आहे, त्या ठिकाणी संत्रा प्रकल्पाचं योजना न्यायची आहे, टेक्स्टाईल पार्क न्यायचा आहे, बेरोजगारांना काम द्यायचं आहे, महिलांकरता केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माझ्या क्षेत्रामध्ये राबवायच्या आहे आणि सगळ्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि आनंदी वातावरण करायचं आहे। याच्यापेक्षा 40 वर्ष निर्वाचन क्षेत्रामध्ये फिरत असताना या सभागृहामध्ये आल्यानंतर जो आनंद 4 दिवसात मिळाला तो जीवनामध्ये कधीच मिळाला आणि त्याच्या माझ्या निर्वाचन क्षेत्राचं पारणं फिरेल याचा आनंद मला आज आहे। नक्कीच। तुम्हाला काय वाटतं सर, शेवटचं कमेंट? नाही, काय असतं की शासकीय योजना आपण आपल्या मतदारसंघामध्ये राबवत असतो, तो गव्हर्नमेंटचा विषय असतो। आपला विजन काय असायला याबद्दल आपण विचार करायला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघामध्ये 2 गोष्टींचा मी विचार केलेला। एक तर शैक्षणिक एक आपल्याला तयार करायचा आहे एक विजन, त्याच्यामध्ये 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवून त्यांना आपल्या पद्धतीने तयार करणं, कारण ही जी वेळ असते 9वी 10वी 11वी 12वी याच्यामध्ये त्यांचा निर्माण होत असतो आणि 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 त्यांच्यामध्ये काय प्रतिभा आहे, शिक्षणावर काम करणार। या सभागृहातून काही मिळालं का तुम्हाला? घेऊन जाते काही? नाही, सभागृहातून आपण काय, मी तुम्हाला सांगितलं अनुभवाची शिदोरी तर आहेच आहे। आणि दुसरं की आज आपल्या
सरकारपर्यंत पोहोचवणं आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याची जी भूमिका आहे ते याच्या माध्यमातून मिळते हे खरंच आहे. नक्कीच भाजपचे काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर आणि उमरेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम सर आपल्यासोबत होते. पहिली टर्म आहे आमदारकीची आणि आज हिवाळी अधिवेशनातून एक अनुभवाची शिदोरी घेऊन जात आहे. जे 40 वर्षात मिळालं नाही ते 4 दिवसात या अधिवेशनात शिकायला मिळालं, अशा भावना व्यक्त करतायत. कॅमेरामॅन योगेश सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.